पुढे कलेक्टरना बोलवा जरा. हो जिल्हाधिकारी लावलंय पण त्याचं बूम दे की या इकडे या. विषय तुमचाच आहे म्हणून त्या भूम तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी आपण दिवाळी साजरी केली होती शेतकऱ्यांबरोबर आणि नारळ फोडलं होतं आणि त्या रस्त्याच्या संदर्भात आणि ते 2 ब्रिज 7.5 2 ब्रिज त्या संदर्भात आपण त्यांना सांगितलंही होते. शिंदेसाहेब पण गेले होते, त्यांनाही न्यायाधीशांनीही सांगितलं होतं की हे ताबडतोब तुम्ही काम चालू करा. ते अजून का नाही झालं. त्याच्यामध्ये 2 रस्त्याचे काम आपण डीपीसीला सँक्शन केले. पुलाचे जे काम आहे सर त्याला 2 कोटी लागणार होतं. आपण ते शासनाला आधीला पाठवले आहे सर. आपण स्मरणपत्र पण पाठवले आहे. नाही पण आता नाही माझं असं म्हणणं त्या दरम्यान आपल्याला आपण सांगितलं होतं की पूर परिस्थितीमुळे काही निर्णय जे आहेत ते आपण आपल्या जिल्हास्तरीय पातळीवर डीपीसीच्या माध्यमातून घ्यायचे होते. असं योग्य नाही. ठीक आहे. अशा म्हणजे 2 रस्त्यांची कामं चालू झालेली आहे, पण जे पुलाचं काम आहे ते 2 कोटीपेक्षा अधिक निधी लागत असल्या कारणाने शासनाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेलं आहे. पण ताबडतोब आम्ही पाठपुरावा करून त्या संदर्भात शासनाकडनं पैसे कसे लवकरात लवकर येतील आणि त्याची विविध प्रक्रिया होऊन कामं कशी लवकरात लवकर चालू होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. परंतु एकदा शब्द दिलेला आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे, प्रताप सरनाईकांनी शब्द दिला आहे म्हटल्यानंतर ते काम होणार. काही निधी अभावी काही कामं प्रलंबित असतील तर ते थोडं उशिरा नाही होईल, चालू होतील एवढं नक्की. साहेब, टायगर ऑपरेशनची नेहमी चर्चा केली जाते. आपण सातत्यानं सांगता की टायगर ऑपरेशन सुरू आहे. आता सुद्धा धाराशिवच्या खासदाराचं त्याच्यात नाव आलेलं आहे किंवा एकूण 5-6 खासदार. खरं टायगर ऑपरेशन सुरू आहे का काय नेमकी कुठल्या लेवलला आलं सांगतो. पत्रकारांमध्ये ऑपरेशन टायगर बद्दल माहिती चुकीची आहे. मी आधीही म्हणालो, आताही म्हणतो आणि उद्याही हेच म्हणाल आहे, ऑपरेशन टायगर हे 24 तास 365 दिवस चालू आहे. याचं कारण असं आहे की फक्त खासदार, फक्त आमदार, फक्त जिल्हा परिषद सदस्य, फक्त नगरसेवक किंवा महापौर किंवा उपनगराध्यक्ष वगैरे ह्या पदं ज्यांच्याकडे आहे त्यांना आम्ही आमच्या पक्षामध्ये घेतलं म्हणजे ऑपरेशन टायगर आहे असं नाहीच. सर्वसामान्य शिवसैनिक जो बाळासाहेबांच्या विचारांना मानणार ते असेल तर प्रत्येकावर आम्ही त्याला प्रत्येकाला न्याय देऊ शकतो असं नाही. एखाद्यावर अन्याय होतो, परंतु अन्याय झाला तर त्याला परत न्याय देण्याची भूमिका पालकमंत्री म्हणून माझी किंवा शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचे असते. परंतु काही कार्यकर्ते भावनाविवश होतात आणि त्याला कुणीतरी खतपाणी घालण्याचा प्रयत्न करतात, शिवसेनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की असे काही अपप्रकार कोणी करत असेल किंवा अशा अपप्रकाराला तुम्ही शिवसैनिक आणि बळू पडू नका. प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका एकनाथ शिंदे साहेबांची आहे आणि ती कायम राहील. कुणी फूट पाडली किंवा कोण फूट पाडतंय हे ओघानं कळेलच. कारण आम्हाला पोलिसांचा रिपोर्ट आहे तो शिंदे साहेबांनी सुद्धा मागवला की बाबा हे असे मेसेजेस करायला कोण सांगतंय. मी सुद्धा आता SP-ना बाजूला घेऊन सांगितलं की हे माहिती आम्हाला गोपनीय माहिती जी तुम्हाला आहे ती आमच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून आम्हालाही त्या व्यक्तीवर कारवाई करणं सोपं जाईल. परंतु मी स्वतः मला जेव्हा कळलं, कारण मला काही फोन येत होते, आपल्या काही पत्रकारांनी फोन केलं, परंतु मी विमानामध्ये होतो. परंतु विमान जसं लँड झालं तसं मी SP-ना फोन करून सांगितलं की आमच्या जर कार्यकर्त्यांना तुम्ही पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं असेल तर त्यांना ताबडतोब सोडा. बऱ्याच कार्यकर्त्यांना जे काही मेसेज ज्यांनी व्हायरल केले होते त्यांना सोडलं. आमच्या इकडे आता काही कार्यकर्ते आहे आमचे साळुंके वगैरे होते, त्यांना शिंदे साहेबांची सुद्धा त्यांनी भेट घेतली. त्या गायकवाड ताई होते त्यांनी भेट घेतली. त्यामुळे भेट झालेली आहे. कार्यकर्त्यांमध्ये काही आता विसंवाद राहिलेला नाही. कधीपर्यंत दूर होईल सगळं शिवसेनेचा विसंवाद, कधीपर्यंत दूर होईल काय सांगता येईल. मागण्या ज्या आहेत त्याची पूर्तता करून आम्ही लवकरात लवकर त्यांच्यामध्ये अजून संवाद कसा योग्य प्रकारे साधला जाईल यासाठी प्रयत्न करू. ज्या कार्यकर्त्यांना डिटेन केलं किंवा ज्यांना नोटीस आलं प्रामुख्याने तानाजी सावंत समर्थक जास्त आहेत यामध्ये. हा योगायोग असं काय समर्थक आहे? शिवसेनेमध्ये कोणी कोणाचा समर्थक नसतो. या ठिकाणी प्रताप सरनाईकांचा समर्थक कोणी नाही, या ठिकाणी ज्ञानराज चौगुलेचा, रवी गायकवाडांचा किंवा अन्य कुणाचाही समर्थक नाही आहे. जे कार्यकर्ते असतील ते शिवसेनेचे आहेत. ह्यांनी आवाज वेगळ्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला किंवा दाबण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याच्यावर त्याला न्याय मिळाला आणि दुसऱ्यावर अन्याय झाला असं काही नाही. सर्वसामान्य शिवसैनिक आहे, त्यामुळे हा या गटाचा तो त्या गटाचा असं बिलकुल नाही. आणि तुम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये दाखवलं, नगराध्यक्ष पदाला आणि इतर समित्यांच्या सभापतीमध्ये आम्ही सगळे एकत्रच होतो. नाही, निवडी ज्या जिल्हा परिषदच्या झाल्या त्याच्यात काही थोडा आणखी विसंवाद दिसला त्या निवडी दरम्यान, त्याच्यावर काही तोडगा किंवा चर्चा पक्षात झाली की काही विसंवाद नव्हता. पक्षानं जे ठरवलं ते तुमच्या बाजूला त्यांना डावलं गेलं, त्यांनीच पोस्ट लिहिली. शेवटच्या 1 मिनिटात निर्णय नाही, आनंद पाटलांनीच राजीनामा द्यायचा निर्णय घेतला. आनंद पाटलांच्या आईला
तिकीट आम्हीच दिलं. आनंद पाटलाच्या आईला निवडून आणण्यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी प्रचार सभा घेतल्या. मी स्वतः डोर टू डोर त्या ठिकाणी गेलो. आनंद पाटील युवा सेनेचा कार्यकर्ता आहे आणि त्याच्या आईला त्यांनी चांगल्या मताधिक्यानं 3447 पेक्षा जास्त मतानं निवडून आणलं. त्यामुळे मला असं वाटतं की एखाद्या कार्यकर्त्याला न्याय देत असताना दुसऱ्याला वर अन्याय होतो अशी भूमिका शिवसेनेची नाही. शिंदे साहेबांनी सांगितलं पहिल्यांदाच निवडून आलेले, थोडं थांबेल, पुढे त्याचं भविष्यामध्ये चांगलं अजूनही मोठं पद मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कदाचित काही गोष्टी फायद्यासाठी सुद्धा होत असतात, त्यामुळे तोट्याचा विचार न करता फायद्याचा विचार भविष्यामध्ये करायचा. जिल्हा नियोजन समिती निधीचा पुन्हा एकदा चर्चेत आला. विरोधी पक्षाचे आमदार आरोप करताय की अनियमितता आहे, चौकशी लागली. विरोधी पक्षाचे आमदार आहेत ते आता राज्य निवडणूक आयोगानं पण अहवाल मागवला. नाही, ठीक आहे आणि ना, नगर परिषदने काही आपण जर दिलेले होते, नगर परिषदने काही फेटाळे असे आमच्याकडे नाही, म्हणजे बिलकुल असं काही नाहीये. आणि पालकमंत्री म्हणून मी शक्यतो सगळ्यांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करतो आणि जिल्हा नियोजन समितीचा निधी हा योग्य प्रकारे कुठल्या पक्षाला नाही तर पूर्ण 4च्या 4 विधानसभा मतदारसंघामध्ये किंवा धाराशिव जिल्ह्यामध्ये योग्य प्रकारे वितरित केला जाईल. विरोधी पक्षाचे आमदार असतील किंवा खासदार असतील त्यांना कशा पद्धतीचं वाटपाचं सूत्र देऊ ना. आता तुम्हीच म्हणते ऑपरेशन टायगर. आता ऑपरेशन टायगर म्हटल्यानंतर मग असं तुम्ही बोलायला निधी दिला नाही, दिला तर म्हणाला ऑपरेशन टायगर. त्यामुळे असं काही नाही. आमच्या दृष्टीनं लोकप्रतिनिधी आहे, भले तो कुठल्याही पक्षाचा निवडून आला तरी त्याला निधी देणं हे आमचं कर्तव्य आहे. आशा भोसलेंचं निधन झालंय सर, श्रद्धांजलीच्या संदर्भात गानसम्राज्ञी आशाताई भोसले ह्या आमच्या हृदयातल्या ताईत होत्या आणि प्रामुख्याने ठाणेकरांचं त्यांच्यावर विशेष प्रेम होतं. आशाताईंचे अनेक उपक्रम आम्ही आमच्या ठाण्यामध्ये, मीरा भाईंदरमध्ये, मुंबईमध्ये राबवलेले आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांवर तर त्यांचं विशेष प्रेम होतं. म्हणजे किंबहुना ज्या ज्या कार्यक्रमाला आम्ही त्यांना बोलवायचं त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांचं ते कौतुक करायचे की राज्याला लाभलेला एक सर्वसामान्य कार्यकर्ता हा मुख्यमंत्री झालेला आहे, एवढं प्रेम आशाताईंचं त्यांच्यावर होतं. मी स्वतः आशाताईंचा फॅन तर होतोच, परंतु माझे कौटुंबिक संबंध होते मंगेशकर परिवाराशी. मी आशाताईंचे अनेक कार्यक्रम घेतलेले आणि प्रत्येक कार्यक्रम त्या यायच्या, आशीर्वाद द्यायच्या आणि वयाच्या म्हणजे 93व्या वर्षापर्यंत आपल्या गीतातून किंवा आपल्या गाण्यातून रसिकांना, पूर्ण जगभरातील रसिकांना मनमोहित करणाऱ्या आणि एकमेव त्या गायिका होत्या. आणि अचानक काल त्यांचं विलिस्ट कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आलं आणि त्यांचा मृत्यू झाला. आणि अचानक आज धाराशिवला आल्यानंतर आम्हाला ती घटना कळली. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी पण आदरांजली त्यांना व्यक्त केलेली आहे. मी सुद्धा आदरांजली व्यक्त करतो, कारण भविष्यामध्ये अशी व्यक्ती परत जन्माला येणे नाही आणि आम्ही कृतज्ञ आहोत की त्यांनी ह्या जगासाठी, ह्या देशासाठी आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रासाठी जे काही योगदान दिलेलं आहे आम्ही सर्व कृतज्ञ आहोत. थँक्यू सर, थँक्यू.